नमस्कार. आज आपण प्लेटोला समजून घेऊयात. तर कोणत्याही थिंकरला म्हणजे भारतीय राजकीय विचारवंत असेल किंवा तो पाश्चिमात्य राजकीय विचारवंत असेल, प्लेटो, अरिस्टॉटल, ग्रामसी या कार्ल मार्क्स, आपल्या भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये कौटिल्य असेल, नेहरू असेल, आंबेडकर असतील, गांधी असेल. तर दोन प्रॉमिनंट मेथड्स आहेत. भरपूर मेथड्स असतात. एक आहे कॉन्टेक्स्च्युअल अप्रोच, म्हणजे त्या थिंकर्सला एका कॉन्टेक्स्टमध्ये प्लेस करणं. जसं की आज आपण प्लेटो डिस्कस करणार आहोत. तर त्यावेळीचं ग्रीक, ॲथेन्स तिथे काय चाललं होतं. मग पेलोपोनेशियन वॉर झालं. जवळपास 28 वर्ष ते युद्ध चाललं स्पार्टा आणि ॲथेन्समध्ये. त्याच्यामध्ये ॲथेन्सचा प्लेटो होता. तर ॲथेन्सचा पराभव झाला. मग त्या पराभवाची तो कारणं शोधतोय. तो का झाला? आणि मग त्याच्यातून त्याचं सगळं तत्वज्ञान आलेलं आहे. तसं मॅकियावेली ज्यावेळी आपण समजून घेऊ, त्यावेळी तो पिरियड ऑफ रेनेसान्स, प्रबोधन काळ समजून घ्यायला लागेल. त्यावेळी त्याला तो इटलीचा होता मॅकियावेली, तर त्याला इटलीचं एकत्रीकरण करायचं होतं. मग त्याच्यामध्ये चर्च आडवं येत होतं. ठीक आहे. तर मग ते काय इश्यू आहेत. कार्ल मार्क्स ज्यावेळी लिहितोय, तर त्यावेळी मग कॅपिटलिझम एकदम पीकला होता आणि ज्यामुळे वर्कर्सचं शोषण होत होतं. त्याच्यातून मग तो सगळी आपली नवी मांडणी करतोय. तर कोणत्याही थिंकरला समजून घेताना त्याचा कॉन्टेक्स्ट म्हणजे कॉन्टेक्स्चुअल अप्रोच, हा कॉन्टेक्स्ट एक बॅकग्राऊंड बघायला लागेल आपल्याला. आणि दुसरा अप्रोच आहे टेक्स्च्युअल अप्रोच. टेक्स्च्युअल अप्रोचमध्ये जसं सबाईन आहे किंवा टेक्स्च्युअल अप्रोचमध्ये काय आहे की त्यानं लिहिलेली जी काही गोष्टी आहेत ना, त्याच्यातून त्याला समजून घेणं. म्हणजे कॉन्टेक्स्टमध्ये एखाद्याला प्लेस करणं म्हणजे त्याला खूप आपण नॅरो करतोय असं एक सॉर्ट ऑफ आर्ग्युमेंट आहे टेक्स्च्युअल लोकांचं. आणि क्लासिक्स जे आहेत ते क्लासिक आहेत कारण ते युनिव्हर्सल आहेत किंवा ते म्हणजे इटर्नल आहेत. त्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत. तर त्या टेक्स्टमधून त्याला समजून घेणं. तर असंच कोणतेही थिंकर्स आपल्याला समजून घ्यायला लागतील. तर पहिल्यांदा आपल्याला बघायला लागेल की तर ॲथेन्स कुठं आहे? तर म्हणजे आधीचं किंवा आता ते ग्रीसमध्ये आहे. साईडला टर्की, अल्बानिया, इकडे इटली म्हणजे जवळपास मेडिटेरियन सी रिजन. तिथे होता प्लेटो. आता आपण काय करूयात की या लेक्चरचा मेन पर्पज हा UPSC आणि MPSC जे मराठीतून प्रिपरेशन करत आहेत, PSIR ऑप्शनलची त्यांच्यासाठीचा आहे. पण इन जनरल प्लेटो ज्यांना समजून घ्यायचं आहे, ज्यांना म्हणजे जे राज्यशास्त्रामधून पदवीचं किंवा ग्रॅज्युएशन BAचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं राहील. पण फोकस हा UPSC MPSC वर असणार आहे. तर आपण काही मागच्या वर्षीचे प्रश्न बघू जेणेकरून ते समजून घ्यायला आपल्याला इझी जाईल. तर एक आला होता की वास्तविक विचारांची सावली आहे. रिॲलिटी इज अ शॅडो ऑफ आयडिया. हे प्लेटोचं स्टेटमेंट आहे. त्याचं आयडिया ऑफ फॉर्म्स, म्हणजे जी थिअरी ऑफ फॉर्म, थिअरी ऑफ आयडिया, थिअरी ऑफ नॉलेज ही जी कन्सेप्ट आहे, स्वरूपांविषयीचं जे त्याचं मत आहे, त्याच्यावर आलं होतं. टिप्पणी करा, कमेंट लिहा. कोणतीही कायदे किंवा अध्यादेश हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नसतो, राईट? तर हा फिलॉसॉफर किंगचं विषयीचं जे ज्ञान किंवा रिझन ह्याला जे सर्वोच्च ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे प्लेटोनं, तर त्याच्यावर आलं होतं. टिप्पणी करा. परत टिप्पणी करा. जोपर्यंत तत्वज्ञते जे राजे होत नाहीत किंवा त्या जगातील राजे आणि राजकुमार यांच्या तत्वज्ञानाची भावना आणि शक्ती येत नाही, तोपर्यंत शहरी राज्य कधीही दुष्टाईपासून मुक्त होणार नाहीत. म्हणजे हे प्लेटोचा गुरु कोण होता? सॉक्रेटिस होता. सॉक्रेटिस काय म्हणतो? नॉलेज इज अ व्हर्च्यू. अनएक्झामाइन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. तर म्हणजे नॉलेज इज अ व्हर्च्यू म्हणजे काय आहे, की आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी करतोय, करप्शन होतंय किंवा कुठं हत्या होतीये, कुठं काहीतरी मारामारी होते, तर त्यांना खरं काही माहितीच नाही. ते इग्नोरन्स मधून होतंय सगळं. आणि नॉलेज जोपर्यंत येणार नाही, जगातली राज्य काही आदर्श होणार नाहीत. स्पष्ट करा प्लेटोचा साम्यवाद आणि त्याची आधुनिक साम्यवादाशी तुलना करा. ठीक आहे, असा प्रश्न आला होता. त्यामुळे प्लेटोचा साम्यवाद बघायला लागेल. इथं त्याचं फिलॉसॉफर किंग म्हणजे तत्वता राजा जो आहे ती कन्सेप्ट बघायला लागेल. इथं त्या ज्ञानाला थिअरी ऑफ फॉर्म, थिअरी ऑफ नॉलेज बघायला लागेल आपल्याला. आणि इथंही पण थिअरी ऑफ फॉर्म, थिअरी ऑफ नॉलेज बघायला लागेल. प्लेटोचा शिक्षणाचा सिद्धांत बघायला लागेल आपल्याला. त्याच्या न्यायाच्या संकल्पनेची तर्कसंगत परिणाम आहे का? असा असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. त्यानंतर राज्य हे व्यक्तीचेच एक विशाल रूप आहे. स्टेट इज इंडिव्हिज्युअल रिट लार्ज. ते समजून घ्यायला लागेल. प्लेटोचा साम्यवाद हे शिक्षणाद्वारे निर्माण होणाऱ्या भावनेला अंमलात आणण्यासाठी, बळकट करण्यासाठी असलेले एक पूरक साम्यवादाला पूरक म्हणले. म्हणजे काहीतरी कोर आहे, तर शिक्षण कोर आहे. आणि त्याच्यातूनही काही इश्यूज राहत असतील, तर साम्यवाद त्याला आणखी क्युअर करणार आहे. तर साम्यवाद शिक्षण, ठीक आहे. प्लेटोला मुक्त समाजाचा शत्रू म्हटलं होतं कार्ल पॉपरने. तर ते का म्हटलं होतं हे बघायला लागेल आपल्याला. त्यानंतर अरिस्टॉटलने प्लेटोच्या आदर्शवादावर केलेल्या टीकेचे स्पष्टीकरण द्या. आता अरिस्टॉटल कोण आहे? प्लेटोचा शिष्य आहे. पण तो प्लेटोवर टीका करतो काही गोष्टींमध्ये. तर ती काय काय कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर तो टीका करतोय प्लेटोवर, ते बघायला लागेल. त्यानंतर असे म्हणता येईल का की पाश्चात्य विचार एकतर प्लेटोवादी राहिले आहेत किंवा प्लेटो विरुद्ध राहिलेले आहेत, परंतु ते क्वचितच बिगर प्लेटोवादी राहिलेले आहेत. म्हणजे हे कार्ल पॉपर तो प्लेटोचा एक सगळ्यात मोठा क्रिटिक आहे, पण त्यानंच शेवटी प्लेटोचा एक महत्त्व त्यानं अधोरेखित केलेलं आहे की त्याला इग्नोर नाही करता येणार आपल्याला. आणि प्लेटोचं परत स्वरूपांच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण, थिअरी ऑफ फॉर्म्स, थिअरी ऑफ नॉलेजचं म्हणजे जवळपास बघा, हे ब्रॉडली प्रश्न आहेत. तुमच्या डोक्यामध्ये हे प्रश्न राहू द्यात. ठीक आहे. आणि तुम्ही ज्यावेळी तयारी करणार आहात या परीक्षांची, तर हेच प्रश्न लिहा. याच प्रश्नांवरली उत्तरं लिहा. ठीक आहे. ह्याच्या पलीकडचं काय येणार नाहीये.
तर लेट्स स्टार्ट. तर जेव्हा आपण कॉन्टेक्स्ट म्हणतो ना, म्हणजे आपले जे विचार आहेत, माझे जे विचार आहे, माझी जडणघडण जिथं झाली, जिथून मी शिकलो, माझ्यावर ज्या गोष्टींचा इन्फ्लुअन्स होत होता, त्याच्यातून तयार होतात. ठीक आहे. तर तसंच प्लेटोला ज्यावेळी समजून घ्यायला लागेल, त्यावेळी आपल्याला 428 इसवी सन पूर्व 428 म्हणजे जवळपास खूप आधी जायला लागेल, जवळपास 2400 वर्षांमागे. ठीक आहे. आणि अथेन्स मी तुम्हाला दाखवलं आताच, अथेन्स कुठे आहे तर ग्रीकमध्ये. तर तिथे लोकशाही राज्य होतं, ते एक छोटंसं सिटी स्टेट होतं. आत्ताच्या लोकशाहीसारखं नाही म्हणता येणार, पण एक डिरेक्ट डेमोक्रेसी होती तिथे. आणि त्यांचं 28 वर्ष युद्ध चाललं स्पार्टा सोबत, जे साईडचं राज्य होतं स्पार्टा. हम्म. तर त्या स्पार्टाच्या युद्धामध्ये त्यांचा पराभव झाला. आता त्या पराभवाची तो कारण शोधत होता. आणि तर सगळ्यात महत्त्वाचं कारण त्याला वाटलं की ते अथेन्समध्ये डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसीमध्ये सगळ्यांनाच अधिकार आहेत, तर मग इनडिसिप्लिन आहे, इग्नोरन्स आहे खूप. ज्यावेळी इग्नोर्ड लोक वोटिंगला जातात ना, तर ते विचार करून नाहीत वोट देत. ठीक आहे. तर ते म्हणजे डेमोगॉग्सला निवडून देतात. तर त्या डेमोगॉग्समुळे काय होतं की ते एक रेटोरिक असतं फक्त त्यांचं, म्हणजे त्यांची जी भाषणं, त्यांची जी हे आहे, त्याची खरंच ते नॉलेजेबल आहेत का तितके. तर त्याच्यामुळे इश्यू होतात, मग ते करप्शन होतं, मग त्या अँगलनं तो लिहितोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं एक महत्त्वाचं कारण होतं, सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. आणि सॉक्रेटिसवर असा ठपका लावला होता की तो या युथला करप्ट करतोय, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळंच शिकवतोय तो त्यावेळी. म्हणजे आपण जर बघितलं तर कोपर्निकसला सुद्धा असंच बोललं गेलेलं, ज्यावेळी त्यांनी असे सिद्धांत मांडले ना की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, गॅलिलिओ असेल, तर अशा सगळ्यांना येड्यात काढलं गेलेलं आहे आधी. तसंच सॉक्रेटिसला पण येड्यात काढलेलं आहे आणि त्याला तर मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. ठीक आहे. तर सॉक्रेटिसला मृत्यूदंड जो झाला, त्याच्यामुळे त्याचा लोकशाहीवरला पूर्ण विश्वास त्यावेळी उडाला. आणि तो मग आदर्श राज्य काय असायला पाहिजे याचा शोध घेऊ लागला तो. आणि आपण ज्यावेळी थिअरी ऑफ फॉर्म डिस्कस करणार आहोत ना, तर हेच डिस्कस करणार आहोत. आणि त्याने एक अकॅडमी स्थापन केली, जी जगातली पहिली एक सॉर्ट ऑफ इन्स्टिट्यूट, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी म्हणता येईल. तर हे त्याचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड आहे. आता आपण त्याचे महत्त्वाचे 3 ग्रंथ आहेत. एक रिपब्लिक, ज्याच्यात त्याचा थिअरी ऑफ नॉलेज म्हणजे न्याय न्याय असेल, नॉलेजचे सिद्धांत असेल वगैरे सगळं. एक आहे स्टेट्समन, म्हणजे एक स्थित्यंतर आहे, रिपब्लिक मधून लॉजकडे जाताना एक स्टेट्समन. आणि नंतर लॉजमध्ये तो थोडं रूल ऑफ लॉ या अँगलला तो पहिल्यांदा इथं रिपब्लिकमध्ये फिलॉसॉफर किंग, रूल ऑफ अ पर्सन आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं राज्य आहे. पण इथं कायद्याचं राज्याची तो गोष्ट मांडतोय लॉजमध्ये, नॉक्टर्नल काउन्सिलची. तर त्या अँगलनं याचे हे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. बाकीचे पण त्यानं भरपूर ग्रंथ लिहिले आहेत, सिम्पोजियम, क्रीटो, ठीक आहे, असे बरेच. पण हे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आता आपण समजून घेऊयात की त्याचा जो स्वरूपांचा किंवा विचारांचा जो सिद्धांत आहे, ज्ञानाचा जो सिद्धांत आहे, थिअरी ऑफ त्याला म्हणजे 3 प्रकार म्हणतात. थिअरी ऑफ आयडियाज पण म्हणतात, थिअरी ऑफ नॉलेज पण म्हणतात, थिअरी ऑफ फॉर्म्स बी म्हणतात. ठीक आहे. तर याचे एक एक्झाम्पल देऊयात आपण, की सपोज मी एक हाताने एक सर्कल काढला, तर त्याला परफेक्ट सर्कल म्हणता येईल का? तर तो जॅग्ड असू शकतो, तो थोडा बहुत वर खाली ओबड-धोबड असू शकतो. ठीक आहे. तो म्हणजे भरपूर इश्यूज असू शकतात त्याच्यात. त्यामुळे तुम्ही म्हणाल की तो काही परफेक्ट सर्कल नाहीये. म्हणजे जर सपोज आता हा सर्कल मी सपोज काढला, तर तुम्ही म्हणाल ना की हा काही परफेक्ट सर्कल नाहीये बाबा. ठीक आहे. म्हणजे मागं पुढे झालेला आहे वगैरे वगैरे. समजा मी एकदम म्हणजे कंपास वापरून जरी परफेक्ट सर्कल काढला, मशीन वापरून जरी परफेक्ट सर्कल काढला, पण ज्यावेळी आपण त्याला दुर्बिणीतनं एकदम बघणार आहे, तरी पण त्याच्यात लाईनींमध्ये थोडंफार इश्यूज असणारच आहेत. पण तुमच्या आपल्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ना की सर्कल काय आहे, तर सर्कल बाबा बरोबर एक म्हणजे आहे. तर ती डोक्यातली जी आयडिया आहे ना, त्याला तो म्हणतो आयडिया ऑफ फॉर्म्स. ती आहे खरी, म्हणजे ते खरं नॉलेज आहे. तर आपल्याला जे दिसतंय ना, ते मोबाईल आहे, रोड्स आहेत, बिल्डिंग्स आहेत, सगळं म्हणजे ही पुस्तक आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आता पुस्तक आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या म्हणजे हे आहे, कधी ना कधी बाद होणार आहे. म्हणजे रोड कधी ना कधी तुटणार आहे, ब्रिज कधी ना कधी पडणार आहे, बिल्डिंग कधी ना कधी जीर्ण होणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं ना शॅडो आहे, ही रियालिटी नाही आहे. रियालिटी आहे जी आयडिया, म्हणजे जी बिल्डिंगची जी एक ब्ल्यूप्रिंट बनवली होती ना, की बिल्डिंग कशी असणार आहे, ती ब्ल्यूप्रिंट कायम राहणार आहे, ती कधी जाणार नाहीये. तर तशी आपल्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ना, की सर्कल असा पाहिजे, न्याय असा असला पाहिजे. आता न्याय बघा, आता आपल्या डोक्यामध्ये न्याय काय आहे, तर जस्टिस, इनजस्टिस या कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये क्लिअर आहेत. पण ज्यावेळी आपण एखाद्या न्यायालयाचा निर्णय सुद्धा असतो, कधी कधी आपल्याला वाटतं ना, हा काही निर्णय बरोबर दिला गेलेला नाहीये. ठीक आहे. तर मग शेवटी तो मान्य करायला लागेल. पण आपल्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ना, म्हणजे ती कशातून तरी आलेली आहे आणि ते आहे खरं, म्हणजे ज्ञान त्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर इथून हा पूर्ण त्याचा जो स्वरूपांचा सिद्धांत असं आपल्याला म्हणता येईल. तर तो 2 वर्ल्डची एकूण तो आयडिया ऑफ फॉर्म्स जे आहे, इटर्नल आहे. ते कधीही चेंज होत नाहीये. ते कधीही त्याचा ऱ्हास होत नाहीये. ते स्थिर आहे, युनिव्हर्सल आहे. आणि एक जे आपल्या आजूबाजूला जे दिसतंय ना, ते म्हणजे इल्युजन आहे, वर्ल्ड ऑफ इल्युजन्स ज्याला आपण म्हणू, की म्हणजे ते नश्वर आहे, त्याचा चेंज होतो, त्याचा डिके होतो. ठीक आहे. तर त्याच्यातून खरं नॉलेज कधी मिळत नाही आपल्याला, असं तो याच्यामध्ये तो मांडतो.
ठीक आहे. तर त्याच्यासाठी तो एक्झाम्पल देतो अॅलिग्री ऑफ केव्ह, गुहेचं एक एक्झाम्पल देतो, की हे काही प्रिझनर्स आहेत जे पहिल्यापासून इथेच आहेत. ह्यांनी कधी आयुष्य बघितलेलंच नाही. लहानपणापासून इथंच आहेत. यांना बांधून ठेवले. यांना असं मागं वळता येत नाही. यांना इकडे-तिकडे हलता येत नाही वगैरे, वगैरे. आणि इथे एक आग आहे गुहेच्या तोंडापाशी. आणि इथून एक काही लोक म्हणजे ते वेगवेगळे हे घेऊन फिरतायत आणि इथे हे जे दिसते ना, ह्या शॅडोजलाच ते खरं मानतायत. म्हणजे हाच घोडा आहे, हाच पक्षी आहे, मग कसले जे आवाज होतात हाच हिचा आवाज आहे वगैरे वगैरे. ह्यांनी खरं वर्ल्ड बघितलेलंच नाही. एखादा ज्यावेळी प्रिझनर याच्यातून सुटून बाहेर जातो आणि ज्यावेळी तो ब्राईटली बाहेर जाऊन बघतो आणि त्याला खरं कळतं, अरे यार जग तर असं आहे. आणि ज्यावेळी तो परत येऊन त्यांना सांगायचा प्रयत्न करतो ना, तर ते त्यालाच येड्यात काढतात. ठीक आहे, की तुला काय माहिती, तुला शहाणा झालास काय. तर ह्याच्यातून मग तो सांगायचा प्रयत्न करतोय, की आयडिया ऑफ फॉर्म हे आहे, की आपल्याला जे त्यावेळी अथेन्समध्ये जे सोफिस्ट लोक होते, जे त्यावेळी शासक होते वगैरे वगैरे, ते काय करायला लागले, ते पैशाच्या मागे धावायला लागले. ते म्हणजे त्यासल्या श्रीमंतीच्या मागे धावायला लागले. त्यांना माहितीच नाही खरं काय आहे, खरं कशाच्या मागे धावलं पाहिजे, आपण ज्ञानाच्या मागे धावलं पाहिजे. आणि ती ज्ञानाच्या मागे जी धावण्याची प्रक्रिया आहे ना, तीच ज्ञान कधीही असं नाही की ते आपल्याला मिळालं म्हणजे असं. पण ती त्याच्यातच सगळं आहे असं सॉक्रेटिस म्हणतो. ठीक आहे, तर नॉलेज इज अ व्हर्च्यू. तर ते खरं नॉलेज आहे. आणि ते सोडून ज्यावेळी आपण हे मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे धावतो ना, ते करप्शन, त्याच्यामुळे करप्शन झालं सगळं आणि मग त्याच्यामुळे अथेन्सची हार झाली वगैरे वगैरे. तर तिथून हे आलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे आपल्या आजूबाजूला जे वर्ल्ड आहे ते सगळं इल्युजन आहे. ठीक आहे. तर अशी ही कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर त्याचं जे न्यायाची कन्सेप्ट काय आहे, न्यायाचा सिद्धांत काय आहे, तर तो काय म्हणतो, ते एक मिथ ऑफ मेटल्स. त्याने एक त्याला नोबल लाय असं म्हणलं जातं. म्हणजे एक असत्य आहे ते, पण त्यानं ते सिस्टम मुद्दाम वापरलंय ते आता. तर तो काय म्हणतो, की समाजामध्ये त्यानं 3 प्रकारची डिवाइड केलं. ठीक आहे. तर एक शासक वर्ग, एक रक्षक सैनिक वर्ग आणि एक आहे उत्पादक श्रमिक व्यापारी वर्ग. तर तो काय म्हणतो, की जे जन्मापासूनच ज्यांच्यामध्ये तांबे, पितळ याचे ते बनलेले आहेत, ते उत्पादक वर्ग आहेत. जे जन्मापासून चांदीचे बनलेले आहेत, ते सुरक्षक सैनिक वर्ग आहेत. आणि जे सोन्याचे बनलेले आहेत, ते त्यांच्यामध्ये सोनं म्हणजे एक इलेमेंट, म्हणजे एक अॅनॉलॉजी आहे. ते काय असं शब्दशः घेऊ नका तुम्ही, की आपल्या आत सोनं आहे, तांबे आहे, चांदी आहे वगैरे. पण ते एक गुण. तर सोन्याशी रिलेटेड काय आहे, तर्कबुद्धी, रिझन, ज्यांच्यामध्ये रिझन डॉमिनेट करतं. ठीक आहे, ते शासक होऊ शकतात. ज्यांच्यामध्ये साहस भावना डॉमिनेट करते, साहस, करेज, ते रक्षक बनू शकतात. आणि ज्यांच्यामध्ये एक ॲपिटाइट्स आहेत, ठीक आहे, अलग अलग इच्छा, डिझायर्स आहेत, ते उत्पादक श्रमिक बनतात. तर अशा प्रकारे 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे सोसायटीला. आणि त्यांची त्यांची कामं ठरलेली आहेत. एकामेकामध्ये इंटरफेअर नाही करायचं. ठीक आहे, तर एकामेकाच्यात कोणी इंटरफेअर करणार नाही. तिघही एकामेकावर डिपेंडेंट आहेत. आपल्या आपल्या हार्मनीमध्ये आपली आपली कामं करत राहणं. ठीक आहे. हेच जे इंडिव्हिज्युअल लेव्हलला ज्यावेळी फॉलो करतो, स्टेट इज इंडिव्हिज्युअल रिट लार्ज, हेच वरच्या लेवलला म्हणजे सगळेजण हेच जर करतील त्यावेळी एक आयडियल स्टेट येईल. ठीक आहे. तर समतोल, सौहार्द आणि योग्यता. म्हणजे प्लेटोच्या मध्ये न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीने किंवा घटनेने आपले नैसर्गिक कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडणं. एकमेकांमध्ये हस्तक्षेप नाही करायचा. फंक्शनल स्पेशलायझेशन म्हणजे कार्यविशेषीकरण. म्हणजे ज्यावेळी आपण एकच काम करणार आहे, तर ते आपल्याला त्याच्यात स्पेशलायझेशन येणार आहे. ठीक आहे. ते आपलं आपलं काम करत राहणं. एकामेकांमध्ये हस्तक्षेप नाही करायचा, इंटरफेअरन्स नाही करायचा. ठीक आहे. तर असं एकमेकांवर परस्परावलंबित्व आणि पारस्परिक आदर, हे ज्यावेळी सगळं होणार आहे ना, त्याच वेळी म्हणजे कुठलाही व्यक्ती आत्मनिर्भर नाहीये ना. आपल्याला आपल्या फॅमिलीची गरज असते. फॅमिलीतून काही नीड्स पूर्ण होतात, पण सगळ्या नाहीत पूर्ण होऊ शकत. त्यामुळे आपल्याला व्हिलेजची गरज असते. गावामधून काही नीड पूर्ण होतात, पण सगळ्या नाही होऊ शकत. मग त्यामुळे आपल्याला स्टेटची गरज असते. तर अशा प्रकारे ही पूर्ण न्यायाची तिची कन्सेप्ट आहे. तर न्याय हे केवळ व्यक्तिगत मूल्य नसून एक राजकीय व्यवस्था ते घडवू पाहतोय तो. आणि मग राजकीय व्यवस्था कधी होणार आहे, ज्यावेळी एक तत्वज्ञानी राजा असेल, म्हणजे फिलॉसॉफर किंग आहे, ठीक आहे, ज्याच्याकडे तर्कबुद्धी आहे. कारण तो त्या आठवतं का, त्या केव मधून जो बाहेर गेला, ज्यानं जग बघितलं, त्याला माहिती आहे खरं जग काय आहे. ठीक आहे. तर त्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे त्याला नॉलेज आहे, ठीक आहे, तर तर्कबुद्धी आहे, तो शाश्वत असेल. उत्पादक वर्ग जो आहे तो गरजा भागवेल सगळ्यांच्या, रक्षक वर्ग सगळ्यांना रक्षा पुरवेल. आणि ज्यावेळी सामाजिक समरसता असेल, शांतता प्रस्थापित होईल, जर असं असेल तर त्यालाच एक आदर्श राज्य म्हणता येईल. ठीक आहे. आणि राजकारण आणि नैतिकता, पॉलिटिक्स आणि इथिक्स, याच्यामध्ये सेपरेशन नाही करता येऊ शकत. ते एकच आहे. राज्य हे व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे आणि जर व्यक्ती सदाचारी असतील तरच राज्य सदाचारी बनेल. ठीक आहे. त्यामुळे न्यायसंगत राज्य निर्माण करायचे असेल तर नागरिकांची मनोभूमिका, आत्मिक गुणवत्ता आणि सद्गुणांचं पोषण खूपच आवश्यक आहे. न्याय ही आत्मा आणि राज्याची संतुलित स्थिती, म्हणजे न्याय म्हणजे काय, आत्मा आणि राज्याची संतुलित स्थिती आहे. तर अशा प्रकारे न्यायाची कन्सेप्ट तो मांडतो. म्हणजे 3 वर्ग महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यावेळी म्हणजे ग्लौकॉन असेल किंवा बाकीचे 3-4 थिंकर्स आहेत, थेसिमॅकस आहे वगैरे, वगैरे. तर ती अलग-अलग प्रकारे न्याय म्हणतात, की न्याय म्हणजे इंटरेस्ट ऑफ द स्ट्रॉंग, न्याय म्हणजे फ्रेंड्सला मदत करणं, दुश्मनांना म्हणजे शत्रूंना मदत नाही करणं वगैरे, वगैरे. तर त्या सगळ्यांना तो खोडून काढतो, की न्याय असं असं नाही करता येणार. न्याय म्हणजे एक एकदम श्रेष्ठ अशी एक संकल्पना आहे ती, आणि ती सगळे हे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो न्यायाची संकल्पना मांडतो. आता त्याला एक
फिलॉसॉफर किंग तयार करायचं आहे. ठीक आहे. एक असा व्यक्ती ज्याच्याकडे सर्वस्व आहे, तो कधी चुकीचा वागू शकत नाही. तर त्यासाठी काय आहे, तर शिक्षणाचा एक सिद्धांत तो मांडतो. तो म्हणतो की पहिले जे शून्यपासून म्हणजे जन्माला आल्यापासून 6 वर्षापर्यंत एक शारीरिक आणि नैतिक शिक्षण दिलं जाईल. जिम्नॅस्टिक, संगीत, गोष्टी वगैरे, वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 वर्षापासून 18 वर्षापर्यंत एक सामान्य शिक्षण, इतिहास, भूगोल, तर्कशास्त्र वगैरे, वगैरे. आणि इथे प्रथम गाळणी म्हणजे फिल्ट्रेशन, स्क्रीनिंग प्रोसेस होणार. जे अपात्र ठरतील ते सगळे उत्पादक म्हणून काम करतील आता. ठीक आहे. जे पात्र ठरतील ते पुढे जातील. मग 18 ते 20 वर्ष लष्करी प्रशिक्षण दिलं जाईल 2-3 वर्ष. आणि जे पुन्हा एक गाळणी चाचणी, पुन्हा एक स्क्रीनिंग होणार. जे अपात्र ठरतील ते सगळे सैनिक बनतील आता. आणि जे पात्र ठरतील ते पुढे जातील. 20 ते 35 वर्षापर्यंत गणित, तर्क, डायलेक्टिक्स शिकवलं जाईल. डायलेक्टिक्स म्हणजे काय आहे? तुम्ही गांधीजींचं हिंदू स्वराज जर बुक वाचला असेल तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर असे दोघं जण एकमेकांसंग बोलतात असं ते लिहिलेलं आहे. तसंच प्लेटोची सगळी रिपब्लिक वगैरे जी बुक्स आहेत ना सगळी अशीच लिहिलेली आहेत. म्हणजे सॉक्रेटिस मेन पात्र आहे त्याच्या सगळ्या पुस्तकांचं. तर सॉक्रेटिस बोलतोय, मग बाकीचे त्याला काउंटर करतात, मग सॉक्रेटिस त्यांना काउंटर करतोय. म्हणजे कसं असतं की थेसिस मांडला मी, अँटिथेसिस आला, पुन्हा सिंथेसिस, पुन्हा मग तो सिंथेसिसचा पुन्हा थेसिस बनतो. असातून आपल्याला खरं काय आहे ते कळतं ना. आपण आपलं स्वतःला क्वेश्चन करतो, जे आहे तसं घेत नाही. ठीक आहे. तर हे डायलेक्टिक्स वगैरे शिकवलं जाईल. ठीक आहे. मग 35 आणि तिथून मग पुन्हा मग ज्यातून हे सगळे शासक वर्ग असणार आहे हा. आणि मग 35 ते 50 जो पूर्ण शिक्षण करेल, 50व्या वर्षी तो एक यशस्वीपणे सगळे टप्पे पार करेल, तो बनेल दार्शनिक राजा या तत्ववेत्ता राजा. आणि ज्यावेळी 50व्या वर्षाचा तो 50 वर्ष यार एखादा जर माणूस शिक्षण घेत असेल, तर त्याच्यातून सगळ्या त्याच्या इच्छा हे झालेल्या असणार, त्याकडे कुठली डिझायर नसणार राहिलेली मटेरियलिस्टिक. ठीक आहे. तर त्याला म्हणजे तो बनेल, त्याला माहिती आहे खरं नॉलेज काय आहे. त्याची इच्छा नाही आहे मुळात राज्य करायची, पण ॲज अ रिस्पॉन्सिबिलिटी तो घेणार आहे का. ठीक आहे. तर तो म्हणजे शासन करण्यासाठी तो काही उत्सुक नाहीये. ठीक आहे. तरीही तो त्याच्यावर आपण ही जबाबदारी देतोय. आणि अशीच लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. ठीक आहे. ज्याच्याकडे खूप इच्छा आहे त्याला शासन करायची, म्हणजे त्याला काहीतरी पॉवरचा यूज करायचा स्वतःसाठी, तर तसं तो करणार नाहीये. आणि ही एक अशा प्रकारे शिक्षणाची व्यवस्था त्यानं केलेली आहे. रुसोनं म्हटलेलं आहे की रिपब्लिक हा शिक्षणावरला एक अत्युष्ट ग्रंथ आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. आता प्लेटोचा साम्यवादी सिद्धांत, आता बघा प्लेटो हा परफेक्शनिस्ट आहे, एक आयडियालिस्ट आहे. तो कुठली रिस्क नाही घेणार. ठीक आहे. तर तो काय म्हणतो, शिक्षण व्यवस्था तर आहेच, त्याच्यातून एक तत्ववेत्ता जो आहे तो बाबा एक चांगला बनणार आहे, चांगलं शिक्षण आपण दिलेलं आहे त्याला. पण तरीही बाबा एखाद्याच्या आत काय डिझायर येऊ शकते, तो करप्ट असू शकतो, मग काय करूयात. तर तो साम्यवादाची संकल्पना घेऊन येतो. साम्यवाद म्हणजे काय आहे, ह्याला कार्ल मार्क्सचा साम्यवाद असं नाही बघता येणार, जो आधुनिक आत्ताचा जो साम्यवादी संकल्पना आहे पूर्ण. तो काय म्हणतो, जो फिल्ट्रेशन झालं, ठीक आहे, फिल्ट्रेशन झाल्यानंतर 18 वर्षाच्या आत खाली जो उत्पादक वर्ग जो राहिलेला आहे त्यांच्यासाठी नाहीये, जो सैनिक आणि शासक वर्ग आहे त्यांच्यासाठीच हा साम्यवाद आहे. पहिली गोष्ट, त्यांनी कुठलीही स्वतःची प्रॉपर्टी नाही ठेवायची. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांची स्वतःची फॅमिली नाही ठेवायची, लग्न वगैरे नाही करायचं, स्वतःची फॅमिली वगैरे नाही ठेवायची. ठीक आहे. तर कारण नेपोटिझम मधूनच करप्शन वगैरे येतं, सगळ्या ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ही जी संकल्पना आहे, हा मालमत्ता आणि कुटुंबाचा साम्यवाद म्हणलं जातं याला. ठीक आहे. त्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट मांडतो, की जे बेस्ट ऑफ बेस्ट मेल आणि फिमेल आपण एकत्र करून त्यांचा संकरित करून त्याच्यातून मुलं जन्माला घातली पाहिजेत. आणि ती मुलं मग कुणालाच माहिती नसणार आहे की माझा मुलगा कुठं आहे. त्यांना सगळ्यांना राज्यानं शिक्षण द्यायचंय वगैरे. आणि त्याच्यातून मग आणखी चांगले लोक तयार होतील वगैरे. तर अशा प्रकारे तो संकल्पना मांडतोय त्याची. ठीक आहे. प्लेटोचा साम्यवादाचा सिद्धांत हा फक्त शासक आणि सैनिक या दोघांसाठीच, गार्डियन्स लोकांसाठीच होता, उत्पादक वर्गासाठी नाही लागू आहे. कशासाठी, की करप्शन नाही आलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा स्वतःची प्रॉपर्टी ठेवायचा अधिकार दिला तर तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी कितीतरी वाढवत राहाल. ठीक आहे. आणि ज्यावेळी स्वतःची मुलं असतील तर तुम्ही त्याच भलं बघणार आहे ना बाकीच्यांच्यापेक्षा, त्यामुळं हे नसलं पाहिजे. ठीक आहे. तर अशातून तो सगळा हा संकल्पना येतो. तर महत्वाची वैशिष्ट्य काय, फक्त शासक वर्गासाठी लागू होता हा. शासक सैनिक वर्गासाठी कुटुंब व्यवस्था नाही आहे. विवाहाचे नियंत्रण राज्य करेल, योग्य आणि श्रेष्ठ स्त्री पुरुषांचे एक निवडून त्यांच्यातूनच तिने फक्त मुलं जन्माला घालण्यापुरते हे करायचं. त्यानंतर ते वेगळे होतील. त्यांना पण माहिती नाही आपली मुलं कोण आहेत. सगळ्या मुलांना एकत्रित शासनच सांभाळणार आहे. ठीक आहे. राज्याच्या नियंत्रणात बालसंगोपन होणार आहे. महिलांचे मुक्तीकरण, म्हणजे महिलांना सुद्धा तो याच्यात शिक्षण देतोय, त्यात ते सुद्धा फिलॉसॉफर किंग होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे असं त्यावेळी काय नंतर अरिस्टॉटल महिलांना एक डिफेक्टेड मेल म्हणतो, त्यांना तो म्हणजे एकदम हे करून टाकतो. पण प्लेटो तसं नाही आहे. प्लेटो महिलांचंही पण एक प्रकारे त्यांची एम्पॉवरमेंट, त्यांना पण एज्युकेशन मिळालं पाहिजे, त्यांना पण समान अधिकार असले पाहिजेत, अशा विषयीचं लिहिलेलं आहे प्लेटोनं. आणि सगळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठीची ही कन्सेप्ट होती. ह्याच्यावर अरिस्टॉटलने दाबून म्हणजे सटकून टीका केलेली आहे, की इमोशनल डिझायर्स असतात आपल्या, त्यांना इतकं असं साईडला नाही करतायत. ठीक आहे. आणि जे सगळ्यांचंच असते त्याची कोणच काळजी घेत नाही. आपण बघतो आता पब्लिक प्रॉपर्टी जी आहे, कुठले प्रोटेस्ट वगैरे असेल तर पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान होतं, किंवा आपण कुठेही थुकतो, कुठे कचरा फेकतो, आपल्याकडे ती सिव्हिक सेन्स नाहीये, त्यामुळे ती कोणच तिची काळजी घेत नाही. ती सगळी मुलं जर कुणाला माहिती नाही कुणाचा मुलगा कोण आहे, तर कसलं शिक्षण आपल्याकडे असतं झेडपी शाळांमध्ये, अंगणवाडीमध्ये, काही काही ठिकाणी खूपच चांगले शिक्षक आहेत. इन जनरल काय आहे सिस्टम,
ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये तो म्हणतो की त्याची कोणच काळजी घेणार नाही मग. ठीक आहे. कुटुंबाचा नाश म्हणजे कुटुंबामुळे एक भावनिक स्तरी आहे. सामाजिक मूल्यांचे ते एक केंद्र आहे. सोशलायझेशन होतं आपल्या कुटुंबामध्ये. आपल्याला नीतिमत्ता, व्हॅल्यूज शिकवल्या जातात. तर ते मूलभूत संरचनेलाच धक्का इथे बसेल आणि हे अव्यवहार्य आहे पूर्ण. यांत्रिक समाज निर्मिती होईल. याच्यामुळे डायव्हर्सिटी नाही राहणार. एक होमोजिनिटी होईल. ठीक आहे. आणि मालमत्ता तर सद्गुणाचे प्रतीक आहे. मालमत्ता केवळ संपत्ती नाही, तर ती तर एक दानशीलता, स्थैर्य, सुव्यवस्थेचे आधारस्थान आहे वगैरे. आणि उपचारापेक्षा रोग म्हणजे रोगापेक्षाही उपचारच भयंकर होत आहेत. ठीक आहे करप्शन आपल्याला रोखायचं पण त्यासाठी भरपूर बाकीचे मार्ग असू शकतात ना. मॉडरेशन ऑफ वेल्थ आहे, त्याच्या काहीतरी लिमिट लागणं, सेलिंग लावणं वगैरे वगैरे असे काहीतरी भरपूर मार्ग असू शकतात. उपचार हा रोगापेक्षा भयंकर व्हायला लागला इथं, असं अरिस्टॉटल त्याला म्हणतो. ठीक आहे. तर प्लेटो आणि कार्ल मार्क्स या दोघांचा कम्युनिझममध्ये काय डिफरन्स आहे असा प्रश्न आला होता युपीएससी मध्ये. तर म्हणजे प्लेटो हा आयडियलिस्ट आहे. कार्ल मार्क्सचा पूर्ण मटेरियलिस्टिक आहे ना. बेस सुपरस्ट्रक्चर बेस म्हणजे जे इकॉनॉमिक मीन्स ऑफ प्रोडक्शन जे आहेत त्याच्याशी तुमचं जे रिलेशन आहे ते त्याच्यानुसार सगळं वरचं सुपरस्ट्रक्चर राज्य सिव्हिल सोसायटी तुमच्या एज्युकेशन वगैरे सगळं खाली जर बदल झाला तर वरचं सगळं बदलतं. ते हिस्टोरिकल मटेरियलिझम हिस्टोरिकल डायलेक्टलिझम यातून ते आलेलं आहे. तर ती मटेरियलिस्टिक होता कार्ल मार्क्स आणि प्लेटो हा आयडियलिस्टिक आहे. नॉर्मेटिव्ह थिंकर आहे. ठीक आहे. राज्याची भूमिका प्लेटो म्हणतो राज्य सर्वश्रेष्ठ आहे. अरिस्टॉटल म्हणतो राज्य सर्वश्रेष्ठ आहे. हायेस्ट असोसिएशन आहे. ऑर्गॅनिक आहे. नॅचरल आहे. राज्य गरजेचं आहे. पण आधुनिक जो मार्क्सवाद आहे जो तो राज्य हा शोषणाचे साधन आहे. ते एक बाहुलं आहे कम्युनिस्ट म्हणजे ह्यांच्या भांडवलशाही लोकांच्या हातातलं आणि ते नष्ट करायला पाहिजे. स्टेट शुड विदरावे. तर अशा प्रकारे आहे ना हे डिफरन्स आहे. 3 वर्गाची रचना. प्लेटोने काय केलं उत्पादक त्याच्यानंतर सैनिक आणि त्याच्यावरती म्हणजे जो गार्डियन आहे तत्वता राजा वगैरे तर असे तिघांच्या रूलर्स अशा विभागणी केलेली आहे पण इथं तर वर्ग व्यवस्थाच नको आहे ना क्लास सिस्टमच हटवायचे कारण क्लास ज्यावेळी येतात त्यावेळी मग त्यांच्यात इंटरेस्ट येतात मग इंटरेस्ट क्लास होतात ते कधी रिकन्साईल होऊ शकत नाही त्याच्यामुळं आणि त्याच्यामुळे स्टेट आलेला आहे त्यामुळे क्लासच हटवले तर स्टेटची गरजच राहणार नाही त्यामुळे आधुनिक जो साम्यवाद आहे त्याच्यामध्ये स्टेटला क्लासला काय अर्थच नाहीये कम्युनिझम हा फक्त शासक वर्गासाठी होता तर ते संपूर्ण समाजासाठी आहे आणि क्रांतीची पद्धत जी अहिंसात्मक नैतिक आहे तर पण हिंसात्मक क्रांती आहे आणि अंतिम लक्ष न्याय नैतिक आदर्श राज्य आणि इथं वर्गहीन राज्यहीन समाज तर अशा प्रकारे तुम्हाला ह्यांच्यामध्ये अंतर भरपूर आहे खूप फरक आहे ठीक आहे त्यानंतर तत्वज्ञानी राज्य म्हणजे आता बघा तो राजा जो 50 वर्षापर्यंत शिकलेला आहे त्याला कुठली मोह नाही आहे त्याच्यामध्ये कुठल्या डिझायर्स नाही आहे त्याच्या तो काय करप्ट असू शकत नाही कारण त्याचं आयुष्य जवळपास झालेलं आहे आता आणि तोच चांगल्या प्रकारे रूल करू शकतो कारण कोणताही कायदा आणि अध्यादेश हा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नाही त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे ठीक आहे ते जो आपण प्लेटोच्या गुहेचं उदाहरण बघितलं गुहा हे जस्ट एक एक्झाम्पल आहे ना आपलं इको चेंबर आहे ना आपण आता इको चेंबर मध्ये जगतो आपल्याला एकाच प्रकारचे व्हिडिओ दिसतात आपल्याला जे आवडते तेच आपण बघतो कोणी लगेच आपलं क्रिटिसिझम केलं आपल्याला काहीतरी बोललं की आपल्याला लगेच राग येतो ठीक आहे आपण जे जे कोणी ठराविक पार्टीचे फॉलोअर्स असतील ते तर म्हणजे विरोधात बोलायला नाही आवडत तर त्याच प्रकारचे व्हिडिओ बघतो आपण ठीक आहे तर तुम्ही खरंच स्वतःच्या बुद्धीनं ठरवताय का काय बघायचं का अल्गोरिदम तुम्हाला द्यायला लागलाय रील्स बघायला लागलाय तुम्ही तर म्हणजे खरंच आपण आज पण तसं पहिलं तो गोह्यातच आहे आपल्याला खरं नॉलेज किती माहिती आहे तर म्हणजे तो एक्झाम्पल देतो की कायदा किंवा एखादं बुक एखाद्या कायद्याचं बुक आणून एखाद्या म्हणजे हे असं झालं की एखाद्या डॉक्टरला तुम्ही बाबा एखादं बुक आणून देताय की हे बघ बाबा जे ना आयुष्यभर म्हणजे 30-40 वर्षापासून तो शस्त्रक्रिया करायला आलाय आणि त्याला जर आपण एखादं पुस्तक आणून दिलं बाबा शस्त्रक्रिया अशी करायची असते बघ तू चुकीचं करायला आलाय तर ते म्हणजे मूर्खासारखं आहे तर असं तो म्हणतो आणि ज्ञान म्हणजेच सद्गुण ठीक आहे ज्ञान म्हणजे काय आहे थिअरी ऑफ नॉलेज नॉलेज जे आहे ते नॉलेज कशाविषयीच आहे नॉलेज जे आहे ते युडेमिनी असा शब्द पण त्याला बाद नंतर वापरलेला आहे की हॅपीनेस म्हणजे टेलोलॉजी म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा अंत अंत काय आहे तो ठरलेला आहे एक उद्देश ठरलेला आहे तसा जसं सीडचा उद्देश काय आहे त्याला झाडात कन्वर्ट व्हायचंय झाड व्हायचंय ठीक आहे एखाद्या बीचा उद्देश झाडामध्ये कन्वर्ट व्हायचंय तसंच आपल्या मानवाचा मनुष्याचा उद्देश हा आहे की आपल्याला गुड लाईफ पाहिजे एक हॅपी लाईफ पाहिजे हॅपीनेस अचीव करायचं आपल्याला दुःख नको आहे आपल्याला कुठलं हे नको आहे आपल्याला हॅपीनेस पाहिजे तर तो हॅपीनेस कसा मिळवायचा ती गुड लाईफ काय असायला पाहिजे ते म्हणजे नॉलेज ठीक आहे आणि जे आपण मग पैशाच्या मागे धावतोय आपण कशाची तरी संपत्तीच्या मागे धावतोय तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे टेम्पररी प्लेजर्स आहेत हे नॉलेज हे चुकीच्या मार्गाने जातोय आपल्याला माहिती नाही खरं काय आहे ठीक आहे तर याच्यातून ते सगळं आलेलं आहे हं. आणि हो जो तत्ववेत्ता राजा आहे ना ह्याला माहिती आहे खरं काय आहे ठीक आहे त्याला नैतिकता माहिती आहे त्याला ज्ञानमीमांसा त्याची झालेली आहे त्याने सगळे क्वेश्चन केलेले आहेत बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यातून तो शिकलेला आहे तो एक तत्वज्ञ आहे ठीक आहे आणि प्लेटोचा विश्वास होता की सद्गुण म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हेच एक अनैतिकतेचे मूळ कारण आहे म्हणूनच शासनाचे नेतृत्व अशा व्यक्तीकडे असले पाहिजे ज्याच्याकडे नैतिक आणि बौद्धिक ज्ञान आहे आणि तत्वज्ञ राजाला कोणत्याही कायद्याने किंवा जनमताने मर्यादित करता येणार नाही तो म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर आहे त्याच्याकडे ठीक आहे
कायद्यापेक्षाही वरचढ. ती एक त्यागाची मूर्ती आहे. हा राजा लोभी नसतो, तो शासन करतो कारण ते आपले नैतिक कर्तव्य आहे असे समजून लोकांचं कल्याण व्हावे यासाठी तो शासन करतोय. त्याच्यानंतर ॲरिस्टॉटलने त्याच्यावर टीका केलेली आहे की कायदा म्हणजे भावना नसलेले तर्क म्हणजे लॉ इज म्हणजे लॉजिक विदाउट पॅशन सॉर्ट ऑफ. ठीक आहे, तर लॉ पाहिजे, लॉ लॉ महत्वाचा आहे, नाहीतर मग तो तत्वज्ञ राजाची कल्पना ही अव्यवहारिक आहे, धोकादायक आहे. ॲरिस्टॉटल म्हणतो ना की ऑल सिटीजन्स आर इक्वल. जर तुम्ही एखाद्याला तत्ववेत्ता राजा करत असेल तर मग ते मान्य होणार नाही, रिव्होल्ट करतील बाकीचे लोक, कारण तो कायमस्वरूपी तो रूल करणार आहे, तर बाकीचे लोक रिव्होल्ट करतील. ठीक आहे, त्याच्यामुळं कायदा हे पिढ्यांतील म्हणजे विजडम मधून तयार झालेला आहे ना. एकट्या माणसाचे विजडम आणि सगळ्यांचे विजडम मधून तयार झालेला कायदा हा कधीही श्रेष्ठ आहे. आणि आपल्याला जेव्हा याच्यावर उत्तर लिहायचं असेल तर आपल्याला आपण काय करायचं, आपल्या कॉन्स्टिट्यूशन काय स्वीकारले त्याच्या अँगलने विचार करायचा. ठीक आहे, तुमचं मत म्हणजे काय, तुमचं वैयक्तिक मत नव्हतं. ठीक आहे, तर कॉन्स्टिट्यूशन आपलं काय म्हणते, आपल्या भारताने काय स्वीकारलेलं आहे, आपल्या संविधानाने काय स्वीकारलेलं आहे, रूल ऑफ लॉ स्वीकारलेला आहे, रूल ऑफ पर्सन स्वीकारलाय का, नाही. त्यावेळी सुद्धा नेहरू होते, मौलाना आझाद होते, पटेल होते, आंबेडकर होते. हे तर म्हणजे यांच्या इंटिग्रिटीवर कोणी क्वेश्चन सुद्धा नाही करू शकत, इतकी मोठी लोक, थोर लोक होती. ठीक आहे, त्यांनी तर समाजाचं कल्याण म्हणजे तेच त्यांच्यासाठी सर्वोपरी होतं. तरीही तिने काय एखाद्या पर्सनचा रूल स्वीकारलाय का, नाही, तिने कायद्याचं राज्य स्वीकारलं. तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा उत्तर लिहिताना कायद्याचं राज्य किती महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण कायदे जरी कठोर वाटले तरी ते एकाच व्यक्तीवर सत्ता केंद्रित करणे हे तर हुकुमशाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे अरिस्टॉटलची म्हणी प्रसिद्ध आहे की उत्तम जे साधे होणार नाही त्यासाठी चांगले सोडू नये. म्हणजे प्लेटो काय आहे, प्लेटो रॅडिकल आहे, तो एक रिव्होल्युशनरी आहे, तो एक म्हणजे चेंज, पूर्ण सिस्टम मध्ये चेंज पाहतोय. पण अरिस्टॉटल थोडा कन्झर्वेटिव्ह इन द सेन्स, व स्टॅबिलिटी त्याला पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्या नादात आपण जे काही आहे ते पण गमवून बसू असं तो म्हणतोय. आणि प्लेटोनं जे त्याचा नंतरचा त्याचा ग्रंथ आहे ना, सगळ्यात शेवटचा लॉज म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यानं थोडंसं आपले ओपिनियन चेंज केलेले आहेत. जरी जरी तो म्हणतोय की फिलॉसॉफर किंग हेच पाहिजे, हेच महत्वाचं आहे, पण ते प्रॅक्टिकेबल नाहीये. तर एक मॅग्नेशिया म्हणजे एक नॉक्टर्नल काउन्सिलच्या अंडर एक रूल ऑफ लॉचं एक शासन जे सेकंड बेस्ट असू शकेल अशा प्रकारचे तो मांडणी इथे करतोय. तर आता जवळपास प्लेटोचं हेच आहे सगळं, आपण जवळपास प्लेटो संपलेला आहे. माझा फक्त उद्देश हा होता की स्पीडली जस्ट रिवाइज सॉर्ट ऑफ करून आपल्याला इथे एक्सप्लेन करणं. आता तुम्ही स्वतःहून वाचा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता समजतील, आय होप सो. ठीक आहे, आता हे हा आहे की वास्तविक विचारांची सावली आहे, म्हणजे रियालिटीचं शॉर्ट ऑफ आयडिया. आता हा हे जो उत्तर कसं लिहिणार आहे तुम्ही, की आता तो म्हणतो रियालिटी इज अ शॅडो ऑफ आयडिया. ठीक आहे, आता रियालिटी कशाची तरी तिने रूपक वापरलेलं आहे. रियालिटी म्हणजे कसं म्हणता येईल की मीन्स आयडिया ही रिअल आहे. ठीक आहे, आणि जे मॅटर आहे ते सगळं अनरिअल आहे, याच्यातून अर्थ हा होतो. ठीक आहे, आणि मग त्यासाठी तो अलेग्री ऑफ केवचं एक्झाम्पल देतोय. आणि ह्यात आपल्याला एक्सप्लेन करायला लागेल की ह्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट काय आहे, की आपल्याला एक्सप्लेन करायला लागेल की ते वॉर झालं, वॉरमध्ये अथेन्सची हार झाली, मग ते का झाली, तर तिथला जो शासक वर्ग होता तो करप्ट होता. का करप्ट होता, कारण त्याला खरं काय, नॉलेज काय तेच त्यांना माहिती नव्हतं. ते कशाच्या मागे धावले, मटेरियलिस्टिक गोष्टींच्या मागे धावले. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे सगळं मोहे सगळी ह्याच्या मागे ते धावले, त्याच्यातून करप्शन झालं, त्याच्यामुळे आपला पराभव झाला. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे, जर खरं चांगलं शासन पाहिजे असेल तर आपल्याला माहिती पाहिजे की नॉलेज काय आहे. त्याच्यासाठी प्लेटोला फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी पण म्हणतो आपण. आणि मग तो ट्रू नॉलेज काय आहे हे तो एक्सप्लेन करतो. ठीक आहे, त्याच्यातून मग तो म्हणतो की त्यावेळी अथेन्समध्ये सिटी ऑफ रिच आणि सिटी ऑफ पुअर अशा प्रकारे दोन समाज झाले होते. ठीक आहे, काही लोक श्रीमंत, काही लोक गरीब. आणि मग त्याच्यातून सगळं जर डिवायडेड असेल सोसायटी तर मग आपण कसं जिंकणार, शक्यच नाही. जर डिव्हिजन असेल, एकामेकामध्ये भेदभाव असेल, भांडणं होत असतील, हिंसाचार असेल, राईट्स होत असतील तर. आणि त्याच्यामुळं असं होणार नाही, चालणार नाही. तर त्यामुळे नॉलेज हे व्हर्च्यू आहे आणि आपल्याला माहिती पाहिजे की खरं नॉलेज काय आहे. जसं सॉक्रेटिस म्हणतो की नॉलेज इज अ व्हर्च्यू आणि अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. त्यामुळे आपण स्वतःला सेल्फ इंट्रोस्पेक्ट केलं पाहिजे, आपल्याला नॉलेज काय हे माहिती पाहिजे. मग तुम्ही अॅलोग्राफ केव जे आहे ते तुम्ही तिथं लिहा की हा हा एक्झाम्पल देतोय तो, की केवचं एक गुहेचं एक्झाम्पल देतोय आणि तिथून तो मग कसं एक्सप्लेन करतोय की शॅडो ऑफ रियालिटी ॲज अ म्हणजे ते कसं रिअल नाही आहे. आणि मग जो केव मधला जो मॅन आहे, ज्यावेळी तो बाहेर जातो आणि सनलाईट मध्ये त्याला सगळं जे दिसायला लागतं ते ट्रू नॉलेज आहे. ठीक आहे, आणि मग तिथून मग अल्टिमेट रियालिटी काय आहे, तर अल्टिमेट रियालिटी म्हणजे गुड हॅपी लाईफ आपल्याला जगायची, आणि ती काय आहे तर नैतिक लाईफ आहे ती. ठीक आहे, आणि रिअल हॅपीनेस इज हॅपीनेस ऑफ सोल. जो सोल जो आहे तो आपला इटर्नल आहे, तो हॅपी असणं. ठीक आहे, आणि जे ट्रू नॉलेज जे आहे ते नरिशमेंट ऑफ सोल आहे, त्याला कसं चांगलं करता येईल, त्याला कसं चांगल्या मार्गाने चालवता येईल. ठीक आहे, आणि ते कसं मिळवायचं ट्रू नॉलेज, डायलेक्टिकल मेथडनं, द्वंद्व द्वंद्व पद्धत जी होती ना, क्वेश्चन करणं आन्सर करणं, क्वेश्चन करणं आन्सर करणं. ठीक आहे, आणि त्याच्यातून मग हे असं लिहिता येईल की आपल्या अँशियंट इंडियामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर शंकराचार्यांनी जे म्हटलेलं आहे ना की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, म्हणजे जे वर्ल्ड आहे ते वर्ल्ड ऑफ इलोजन्स आहे, मोहमाया आहे, ह्याच्या मागण्यात आपली जी सगळी भक्ती परंपरा आहे, संत परंपरा आहे, हे सगळं काय म्हणतात, हेच म्हणतात जे वर्ल्ड आहे ते वर्ल्ड ऑफ इलोजन्स आहे. ठीक आहे, आणि मग कौटिल्य सुद्धा असं म्हणतोय ना की जे
इन द हॅपीनेस ऑफ पीपल लाईज द हॅपीनेस ऑफ द किंग. म्हणजे म्हणजे प्रजेच्या कल्याणातच राजाचं पण कल्याण आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला इथं कनेक्ट करता येईल इंडियन आपल्या ह्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हे जर लिहिता येईल म्हणजे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलमध्ये आता इंडियाचं रँकिंग किती आहे. तर मग का असं होतंय, कारण आपल्याकडे जी कन्सेप्ट आहे बाबा काय चांगली लाईफ आहे ती चुकीची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे उत्तर लिहिता येईल. अशीच तुम्ही आता काय करा, मी आता सगळी उत्तर नाही डिस्कस करत बसत, पण अशा प्रकारे तुम्ही ही जी उत्तरं आता लिहू शकता. तुम्ही तुमचे जे काही रिसोर्सेस असतील ते वापरा. आणि ही इतके जर प्रॅक्टिस केलं तर प्लेटो चांगला होऊन जाईल. ज्यावेळी नंतर लिहिणाऱ्यांना हीच उत्तरं पुन्हा पुन्हा बघायची आहेत. अशा प्रकारे होऊन जाईल. माझा हा मेन उद्देश फक्त हाच होता की कुठलाही थिंकर कसा अभ्यास करायला पाहिजे. काय करा, आधी पीवायक्यूज बघा, त्याच्यानंतर थिंकर वाचा आणि त्याच्यानंतर ते पीवायक्यू लिहायचा प्रयत्न करा. म्हणजे सर्च करा त्या पीवायक्यू वाईज आणि होऊन जाईल तुमचं. थँक्यू ऑल. आणि जर आवडलं असेल तर प्लीज बाकीच्या तुमच्या मित्रांना पण शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जर काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा. इथे हे टेलिग्राम चॅनलची मी एक लिंक दिलेली आहे. GS2 स्लॅश म्हणजे खाली अंडरस्कोर देन PSIR.मराठी हे जर तुम्ही टाकलं तर टेलिग्रामवर येईल. तिथे मी काही मटेरियल पण पोस्ट करतो आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही इथे रेज करा ते, किंवा कमेंटमध्ये लिहिले तरी चालेल.